शीतरक्ती आहे. ओके, हा कसा आहे? शीतरक्ती आहे, ज्याला आपण कोल्ड ब्लडेड असं म्हणूया. देन बदक चोचा. ह्या बदक चोचाला माहितीये का दुसरं नाव आहे? आतापर्यंत याला डक बिल प्लॅटिपस या नावाने विचारण्यात आलेला आहे आणि आता त्याची चोच बदकासारखी आहे म्हणून त्याला बदक चोचा म्हटलेला आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. तर हा अंडज सस्तन प्राणी आहे. ओके, म्हणजे अंडी घालणारा हा सस्तन प्राणी आहे, डकबिल प्लॅटिपस. आणि याला ना अजून एक नाव पण आहे, ऑर्निथोरिंकस असं पण त्याला म्हणतात. पुढे सांगते मी. जळू. हा जो जळू आहे हा कसा राहतो आहे? हा सँग्विओरस आहे. ओके, जळू कसा आहे? सँग्विओरस आहे, म्हणजे तो काय करतो तर रक्ताचं शोषण करतो. ओके, आणि आफ्टर दॅट शिल्लक राहिला पॅरामेशियम. हा पॅरामेशियम कसा आहे? तर हा असममित आहे. ओके, पॅरामेशियम कसा आहे? तर हा असममित राहतो आहे. आता इथे महत्वाचं म्हणजे एवढं झालं आणि आपला क्वेश्चन झाला का नाही, तर सायन्सला मी थोडं वेगळ्या पॅटर्नने जात असते आणि वेगळं पॅटर्न म्हणजे इथे डायग्राम्स मी मोस्टली घेते आणि डायग्रामद्वारे तुम्हाला इच अँड एव्हरी गोष्ट एक्सप्लेन करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. ओके, आता हा जो सॅलामेंडर आहे ना, हा कोण आहे? तर हा उभयचर आहे. ओके, कोण आहे? हा उभयचर आहे, अँफिबियन्स म्हणूया त्याला. आणि याला टेल्ड अँफिबियन्स असं पण म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणतो आहे? टेल्ड अँफिबियन्स असं म्हटलं जातं, म्हणजे याला ना शेपटी आहे. ओके, अशा प्रकारची शेपटी आहे. काही अँफिबियन्स असे आहे ज्यांच्यामध्ये शेपटी आढळत नाही, म्हणजे ते विदाऊट शेपटी. ओके, इव्हन काहींमध्ये पाय पण आढळत नाहीये. आता ह्या सॅलामेंडरचं एक वैशिष्ट्य असं राहतं की याचे जे 4 पण पाय आहे ना ते एक समान असतात, एक सारख्या लेंथचे असतात. ओके, तर त्याबद्दल आपण नोट डाऊन करूया की इक्वल साइज लिम्ब आहे यांच्यामध्ये. ओके, काय आहे? इक्वल साइजचे लिम्ब प्रेझेंट आहे, इक्वल साइज लिम्ब देखील आहे. ओके, आणि यांचं जे फर्टिलायझेशन होतं हे फर्टिलायझेशन इंटरनल होतं आणि यांचा जो लार्वा असतो हा लार्वा आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. आलं का लक्षात? तो अँफिबियन आहे, म्हणजे तो जमिनीवर पण राहतोय आणि तो पाण्यात पण राहतो आहे. मग पाण्यामध्ये असतानाचं याचं वैशिष्ट्य काय? तर हा ज्या वेळेला म्हणजे लार्वा याचा प्रोड्यूस होतो आहे, त्या लार्वासाठी कशाची गरज आहे? तर पाण्याची गरज आहे. म्हणजे याचा लार्वा कसा राहतो? तर तो ॲक्वॅटिक आहे. ओके, लार्वा कसा आहे? ॲक्वॅटिक आहे. ओके, आता हे जे चित्र आहे हे आहे डक बिल प्लॅटिपस. आलं लक्षात तुम्हाला? ज्याला आपण बदक चोचा असं म्हटलं. तर हा कशामध्ये येतो? तर हा क्लास मॅमेलियामध्ये येतो. ओके, कशामध्ये येतो आहे? तर क्लास मॅमेलियामध्ये येतो आहे, म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये येतो. ओके, कशामध्ये आहे हा? तर मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये येतो आहे. तर याचा जो सबक्लास राहतो आहे तो आहे प्रोटोथेरिया. ओके, मॅमेलिया या वर्गाला आपण 3 सबक्लासेस मध्ये डिव्हाइड करतो आहे, ज्याच्यामध्ये प्रोटोथेरिया येतो, मेटाथेरिया येतो आणि यूथेरिया येतो. तर प्रोटोथेरियामध्ये हा डकबिल प्लॅटिपस येतो आहे. मेटाथेरियामध्ये मार्सुपियल बॅग असलेले कांगारू, क्वाला वगैरे येतात आणि यूथेरियामध्ये तुम्हाला माहिती आहे जे पिल्लांना जन्म देतात ते सगळेच्या सगळे कोणतं यूथेरियामध्ये येतात. तर त्याबद्दल जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा बोलले. आता फक्त लक्षात ठेवायचं की डकबिल प्लॅटिपसचा जो क्लास आहे तो मॅमेलिया आहे आणि त्याचा जो सबक्लास आहे हा सबक्लास काय राहतो? तर प्रोटोथेरिया राहतो. यांचं वैशिष्ट्य काय आहे? आणि याचा ना एक ऑर्डर पण आहे. आता ऑर्डर याच्यासाठी सांगते कारण की एक वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर याचा ऑर्डर आहे मोनोट्रेमाटा. ओके, ऑर्डर काय याचा? तर मोनोट्रेमाटा आहे. आणि यांचं वैशिष्ट्य हे आहे की यांच्याकडे काय आहे? पिन्ना पण नसतात. ओके, यांच्यामध्ये काय आहे? तर पिन्ना प्रेझेंट नाही आहे आणि मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे पण निप्पल्स त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे हा झाला डकबिल प्लॅटिपस. त्यानंतर हा दिसला तुम्हाला लीच, ज्याला आपण जळू असं म्हणतो आहे. यालाच आपण काय म्हणतो आहे? जळू असं म्हणतो आहे. तर हा कोणाला बिलॉंग करतो आहे? तर डेफिनेटली हा फायलम ॲनालिडा मध्ये येतो. ओके, अॅन्युलस म्हणजे रिंग सारखं स्ट्रक्चर ज्यामध्ये दिसून येतं. ओके, असं रिंग सारखी जी रचना दिसून येते आहे त्यांना आपण ॲनालिडा फायलमचं कन्सिडर करतो आहे. आणि डेफिनेटली याचा जो क्लास आहे तो कुठला आहे? तर हिरुडियाना. ओके, क्लास कुठला याचा? तर
हिरुडियाना आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कसा आहे तर हा हर्मॅफ्रोडाईट आहे. ओके, हा कसा राहतो आहे तर हर्मॅफ्रोडाईट आहे. म्हणजे फिमेल आणि मेल सेक्स ऑर्गन जे आहे ते एकाच ठिकाणी आपल्याला म्हणजे एकाच प्राण्यामध्ये दिसून येतात. दॅट इज हर्मॅफ्रोडाईट. आणि याच्यामध्ये फर्टिलायझेशन जे आहे ते कसं राहतं तर इंटरनल राहतं. ओके. आणि त्यानंतर राहिला पॅरामेशियम. आता हा पॅरामेशियम कशामध्ये येतो आहे तर हा येतो आहे प्रोटिस्टामध्ये. ओके, बिलॉंग्स टू फॅलम प्रोटिस्ट. ओके. याचं वैशिष्ट्य काय की हा सिलिएटेड आहे. याच्याकडे ना अशा पद्धतीच्या सिलिया डेव्हलप झालेल्या आहे ज्याला आपण कशाभिका असं म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणतो आहे तर कशाभिका असं म्हणतो आहे. याचा फायलम सिलोफोरा. मग सिलिया डेव्हलप झाला आणि म्हणून याचा फायलम काय राहतो तर सिलोफोरा राहतो. याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते स्ट्रक्चर कसं असं स्लिपरी दिसते की नाही, स्लीपर सारखं, आपल्या चप्पल सारखं स्लीपर सारखं काय तर याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येत आहे. याच्यामध्ये ना अजून एक PYQ विचारण्यात आलेला होता. याच्यामध्ये 2 प्रकारचे न्यूक्लियस प्रेझेंट आहे. म्हणजे ते हेट्रोकॅरिओटिक आहे. ओके, हा कसा आहे तर हेट्रोकॅरिओटिक आहे. व्हॉट इज मीन बाय कॅरिओन. कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस. मग कसे याचे 2 न्यूक्लियस आहे तर एक याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं मायक्रो न्यूक्लियस. ओके, याच्यामध्ये काय दिसून येतं मायक्रो न्यूक्लियस. आणि दुसरं जे आहे ते काय आहे मॅक्रो न्यूक्लियस. ओके, म्हणजे सूक्ष्म केंद्रक आणि बृहत केंद्रक अशा पद्धतीने 2 केंद्रक आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. तर धिस इज ऑल अबाउट युअर फर्स्ट क्वेश्चन एक्सप्लेनेशन. ओके, ज्या वेळेला तुम्ही PYQ चा अभ्यास करताना अशा प्रकारे कराल, डेफिनेटली सांगते PYQ पक्के होतीलच, पण सोबतच क्वेश्चन येण्याचा पॅटर्न पण तुम्हाला कळेल आणि एरिया जो आहे ना हा एरिया पण कळेल क्वेश्चनचा. चला